नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये एम-पी-एस-सी पॅटर्ननुसार जी तलाठी भरती सुरू झाली आहे पहा 2026ची, त्यासाठी महत्त्वाचे असणारे 20 आपण जी-केचे प्रश्न पाहणार आहोत. हे जे प्रश्न आहेत ते पूर्णपणे एम-पी-एस-सी पॅटर्ननुसार असणार आहेत आणि ही आपली प्रश्नपत्रिका 7वी आहे. यापूर्वीचे जे 6 व्हिडिओ झालेले आहेत त्यांच्या लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. मित्रांनो, या व्हिडिओची जर पी-डी-एफ डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावानं आपलं टेलिग्राम चॅनल आहे. सोबतच आपलं व्हॉट्सअप चॅनल देखील आहे. त्या दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉइन करा आणि प्रत्येक व्हिडिओची पी-डी-एफ अगदी फ्रीमध्ये डाउनलोड करा. तर मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे आपल्याला डेली अशाच पद्धतीचे व्हिडिओज पाहायला मिळतील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर प्रश्न पहिला आहे, भारत सरकारने धोंडो केशव कर्वे यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणत्या वर्षी दिला होता? मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला टी-सी-एस पॅटर्नमध्ये सुद्धा विचारण्यात आला होता आणि एम-पी-एस-सीच्या 2016च्या प्री एक्झाममध्ये सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आला होता. भारतरत्न जो आहे तो कोणाला देण्यात आला होता? धोंडो केशव कर्वे यांना. पण तो कोणत्या वर्षी देण्यात आला होता? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, 1958 यावर्षी धोंडो कर्वे जे आहेत तर त्यांना पुरस्कार देण्यात आलेला होता. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अभ्यासासाठी नेमल्या गेलेल्या रॉयल विकेंद्रीकरण आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? प्रश्न खूप महत्त्वाचा आहे आणि प्रश्न आत्तापर्यंत आपल्याला 2 वेळा अशा पद्धतीने विचारण्यात आला होता. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अभ्यासासाठी कोणता आयोग नेमला होता? तर तो होता रॉयल विकेंद्रीकरण असं नाव होतं आणि त्या आयोगाचे आपल्याला अध्यक्ष विचारलेले आहेत. तर अध्यक्ष होते त्याचे ऑप्शन क्रमांक 4 लॉर्ड हॉबहाऊस हे त्याचे अध्यक्ष होते. आणि याची जी स्थापना आहे ती 1907 या वर्षी ब्रिटिश सरकारने हा आयोग नियुक्त केला होता आणि स्थापना 1907 या वर्षाची आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, सन 1935चा भारत सरकारच्या कायद्यामध्ये संघराज्याची घटना बनविण्याचा व दुरुस्तीचा अधिकार डॅशला देण्यात आला होता? प्रश्न इम्पॉर्टंट आहे. कधीचा आहे भारत सरकार? लक्षात ठेवा, 1935चा भारत सरकारचा कायदा जो होता तर त्यामध्ये संघराज्याची घटना बनवण्याचा किंवा त्या घटनेचा दुरुस्ती करण्याचा अधिकार हा कोणाला देण्यात आला होता? तर तो देण्यात आला होता ऑप्शन क्रमांक 4 ब्रिटिश सरकारला तो देण्यात आला होता 1935च्या भारत सरकारच्या कायद्यामध्ये. एखादं संघराज्य जर बनवायचं असेल किंवा त्या राज्याची घटना बनवायची असेल किंवा त्यामध्ये काही दुरुस्ती करायची असेल तर ते सर्व अधिकार हे ब्रिटिश सरकारकडे होते. पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, पालघर जिल्ह्यातील श्री भिकल्या लाडक्या धिंडा यांना नुकताच पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. सदर व्यक्ती ही कोणत्या संगीत वाद्याशी संबंधित आहे? पहा, प्रश्न हा आपण मुद्दाम घेतलेला आहे. करंट अफेअर्स 2026 वरचा हा प्रश्न आहे. जे आत्ता पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले त्यामध्ये एक नाव होतं पहा, भिकल्या लाडक्या धिंडा. तर यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेला आहे आणि ते पालघर या जिल्ह्यातील रहिवासी आहेत. तर हा जो पुरस्कार आहे त्यांना देण्यात आला आणि तो कोणत्या संगीत वाद्याशी ते संबंधित आहेत असा आपल्याला प्रश्न विचारलाय. कारण हा प्रश्न आपल्याला 2026च्या पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आला होता. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 तर तारपा या संगीत वाद्याशी संबंधित आहेत पहा भिकल्या लाडका धिंडा. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. मग याच्यावरती काही महत्त्वाचे पॉइंट्स आहेत, ते 1 ते 2 पॉइंट्स आहेत, समजावून घ्या. हे जे वाद्य आहे याला तारपा म्हटलं जातं आणि हे तारपा सुका भोपळा म्हणजे वाळलेला भोपळा, बांबू आणि ताडाच्या पानापासून केलेली वारली आदिवासींची पारंपरिक एक फुंक वाद्य आहे. म्हणजे तोंडाने फुंकून वाजवण्यात येणारं हे तारपा वाद्य आहे. हा जो पुरस्कार आहे तर हा कला क्षेत्रातील अभूतपूर्व योगदानासाठी आणि आदिवासी वारली संस्कृती जतन करण्यासाठी पद्मश्री पुरस्कार हा 2026 त्यांना देण्यात आलेला आहे. ऑप्शन 4 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणी 19व्या शतकात स्त्री पुरुष तुलना म्हणजेच स्त्री आणि पुरुषांची तुलना हे पुस्तक लिहिलेले आहे? इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे. आपल्याला पुस्तक आणि त्याचे लेखक याच्यावरती 100% प्रश्न विचारण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे आपण महत्त्वाची असणारी 200 पुस्तकं आणि त्याची लेखक सुद्धा घेतलेले आहेत. त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. 19व्या शतकामध्ये स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 ताराबाई शिंदे यांचा ग्रंथ आहे पहा, स्त्री पुरुष तुलना. ताराबाई शिंदे हे जे आहे इतिहासातील खूप महत्त्वाचं असलेलं नाव आहे. यांच्यावरती आपण सुद्धा एक शॉर्ट व्हिडिओ घेतलेला आहे. त्यांचं कार्य, त्यांचं समाजकार्य त्यावरती आपण घेतलेला आहे. तो व्हिडिओ पाहून घ्या. त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. या प्रश्नाचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 3 ताराबाई शिंदे.
यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या समितीने महाराष्ट्रात ग्रामपंचायतीच्या सरपंचाची थेट निवड जनतेतून प्रत्यक्ष पद्धतीने करण्याची शिफारस केली होती? इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे. आणि हा जो आहे हा ग्रामविकास म्हणजेच ग्रामपंचायतीवरती आधारित असलेला थोडासा प्रश्न आहे. महाराष्ट्रामध्ये अशी कोणती समिती होती की त्या समितीने ग्रामपंचायतीचा जो सरपंच आहे तर त्या सरपंचाची निवड ही थेट प्रत्यक्ष जनतेतून करण्याची मागणी किंवा शिफारस केली होती? यामध्ये आपल्याला 4 समिती आहेत. बाबूराव काळे समिती, पी.बी. पाटील समिती, बोंगीरवार समिती आणि वसंतराव नाईक समिती. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक 2 तर फक्त ब आपलं उत्तर होईल. फक्त ब म्हणजे काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पी.बी. पाटील समिती यांनी सरपंचाची निवड ही जनतेतून प्रत्यक्ष पद्धतीने करण्याची शिफारस केली होती. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, 1831 साली मुंबईत स्थापन झालेला डॅश हा छापखाना महाराष्ट्रीय व्यक्तीने स्थापन केलेल्या आद्य छापखान्यामध्ये गणला जातो म्हणजे मोजला जातो. प्रश्न थोडासा समजावून घ्या. फक्त आतापर्यंत आपल्याला एक वेळा हा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे. 1831 साली मुंबईमध्ये स्थापन करण्यात आलेला एक छापखाना होता. तर तो कोणता छापखाना आहे जो महाराष्ट्रीयन व्यक्तीने स्थापन केलेल्या आद्य कारखान्यामध्ये तो गणला जातो? तर त्या कारखान्याचं नाव होतं ऑप्शन क्रमांक 2 गणपत कृष्णाजीचा जो छापखाना होता तर तो 1831 साली मुंबईमध्ये स्थापन करण्यात आला होता. याच्यावरती महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते पाहून घ्या. 1831 साली मुंबईत स्थापन झालेला गणपत कृष्णाजीचा छापखाना हा महाराष्ट्रीयन म्हणजे मराठी व्यक्तीने स्थापन केलेला आद्य छापखाना मानला जातो. गणपत कृष्णाजी खाडीलकर यांनी लाकडी खिळे आणि हाताने चालवायची यंत्रे तयार करून हा छापखाना सुरू केला होता आणि तिथूनच पहिलं मराठी पंचांग जे आहे ते प्रकाशित करण्यात आलं होतं. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, 1858च्या राणीच्या जाहीरनाम्यात खालीलपैकी कोणत्या तरतुदी नव्हत्या? या ठिकाणी आपल्याला 4 तरतुदी दिलेल्या आहेत. तर त्यापैकी कोणत्या तरतुदी ह्या 1858चा जो राणीचा जाहीरनामा होता त्यामध्ये दिलेल्या नव्हत्या? यामध्ये पहिली तरतूद पाहून घ्या. भारतीयांच्या धार्मिक जीवनात सरकार हस्तक्षेप करणार नाही. दुसरी काय होती तरतूद? तर भारतीय संस्थानिकांशी इंग्रजांनी केलेले करार पाळले जातील. तिसरी आहे, राजक असलेली संस्थानेच खालसा केली जातील आणि चौथी आहे, उच्च जातीच्या लोकांना नोकऱ्या दिल्या जातील. तर यापैकी कोणत्या तरतुदी ह्या जाहीरनाम्यामध्ये दिल्या नव्हत्या? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे क आणि ड फक्त. पहा, क आणि ड फक्त म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. क म्हणजे काय आहे? तर पहा, राजक असलेली संस्थानेच खालसा केली जातील आणि ड आहे, उच्च जातीच्या लोकांना नोकऱ्या दिल्या जातील. या ज्या तरतुदी होत्या तर या तरतुदी 1858च्या राणीच्या जाहीरनाम्यामध्ये समावेश नव्हता. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे, एल-पी-जी व सी-एन-जी हे गंधहीन वायू असल्याने त्यांची गळती शोधण्यासाठी त्यांच्यामध्ये खालीलपैकी कोणता पदार्थ मिसळला जातो? एल-पी-जी आणि सी-एन-जी हे कसे आहेत? तर गंधहीन. गंधहीन म्हणजे काय? तर त्यांचा कसल्याही प्रकारचा स्मेल येत नाही. लक्षात ठेवा, गंधहीन आहेत आणि त्यांची गळती शोधण्यासाठी त्यांच्यामध्ये एक पदार्थ मिसळला जातो. त्या पदार्थाचं नाव आपल्याला या ठिकाणी विचारलं आहे. हा प्रश्न आपल्याला एम-पी-एस-सीमध्ये सुद्धा विचारण्यात आला होता आणि हा प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक 1 तर इथाईल मर्कॅप्टन हा जो धातू आहे हा जो केमिकल आहे किंवा हा जो पदार्थ आहे तर हा एल-पी-जी आणि सी-एन-जी यांच्या गळती शोधण्यासाठी वापरला जातो. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, मुलींना त्यांच्या वडिलांच्या मालमत्तेत समान अधिकार वारशाने मिळावा यासाठी डॅश साली हिंदू उत्तराधिकारी कायदा 1956 मध्ये दुरुस्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न समजावून घ्या, प्रश्न इम्पॉर्टंट आहे. मुलींना त्यांच्या वडिलांची जी काही मालमत्ता आहे, धनसंपत्ता आहे, तर त्यामध्ये समान पद्धतीने म्हणजे मुलाचा आणि मुलीचा समान अधिकार या हिशोबाने वारसा मिळावा यासाठी कोणत्या वर्षी हिंदू उत्तराधिकारी कायदा जो आहे 1956 त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 तर 2005 साली त्यामध्ये दुरुस्ती करण्यात आली आहे. इम्पॉर्टंट असणारा हा प्रश्न आहे मित्रांनो. जो प्रश्न इम्पॉर्टंट तुम्हाला वाटेल तो डाउनलोड करून ठेवू शकता. म्हणजेच त्याला सेव्ह करून घ्या किंवा आपण ह्या PDF ज्या आहेत या व्हिडिओच्या त्या पूर्णपणे दिलेल्या आहेत त्या सुद्धा आपण घेऊ शकता. यामध्ये काही स्पष्टीकरण आहे 2 वाक्याचं ते समजावून घ्या. हा जो कायदा आहे हा हिंदू, जैन, बौद्ध, शीख या धर्माच्या सर्व व्यक्तींना लागू होतो. ऑप्शन 1 आपलं उत्तर होईल.
यानंतरचा प्रश्न आहे, होर्मुझ सामुद्रधुनी पर्शियन आखाताला कशाशी जोडते? हा देखील प्रश्न आहे आणि आपण एक प्रकारे ह्याला ट्रेंडिंगचा टॉपिक सुद्धा म्हणू शकतो. कारण जे यूएसचं वार सुरू आहे, तर त्यामध्ये हा प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये 3 वेळा विचारण्यात आलेला आहे. म्हणजे पहा, प्रश्न थोडासा महत्त्वाचा असणार आहे. जी होर्मुझ सामुद्रधुनी आहे, तर ही पर्शियन आखाताला कशाशी जोडते? तर ही जोडते पहा, ऑप्शन क्रमांक 1 तर ओमानचे जे आखात आहे त्याच्याशी जोडत आहे. या ठिकाणी अजून काही आपण महत्त्वाचे पॉईंट्स पाहूया याच्यावरती, कारण याच्यावर सुद्धा एक प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. याचं मुख्य स्थान कोणत्या ठिकाणी आहे? तर हॉर्मुझची जी सामुद्रधुनी आहे, हे उत्तर पूर्वेला इराण आणि दक्षिण पूर्वेला संयुक्त अरब अमिराती म्हणजेच यूएई व ओमान यांच्या दरम्यान पसरलेली आहे. याची भौगोलिक जोडणी कशी आहे? तर ही सामुद्रधुनी पर्शियाचे आखात म्हणजे पर्शियन गल्फ म्हटलं जातं आणि ओमानचे आखात गल्फ ऑफ ओमान या एकमेकांशी जोडण्याचं काम करते. म्हणजे ओमानच्या आखातातून पुढे जाऊन ती अरबी समुद्रामध्ये त्याचा रस्ता जातो. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे, डॅश शास्त्रज्ञांनी 2 भिंगे वापरून सूक्ष्मदर्शकाचा शोध लावला. त्यास त्यानंतर संयुक्त सूक्ष्मदर्शक म्हणून संबोधण्यात येऊ लागले. प्रश्न थोडासा महत्त्वाचा आहे. पहा, कोणता असा शास्त्रज्ञ आहे की त्या शास्त्रज्ञाने 2 भिंग वापरून एक मायक्रोस्कोप म्हणजे सूक्ष्मदर्शिकेचा शोध लावला आणि त्यालाच नंतर संयुक्त सूक्ष्मदर्शिका म्हणून ओळखण्यात येऊ लागलं. या ठिकाणी लक्षात ठेवा, प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 तर रॉबर्ट हुक हे आपलं योग्य उत्तर होणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता अनुच्छेद स्पष्टपणे नमूद करतो की भारत हा राज्यांचा संघराज्य नसून राज्यांचा संघ आहे? पहा, राज्यांचा संघराज्य नसून तो राज्यांचा एक संघ आहे. हे कोणत्या अनुच्छेदामध्ये समावेश करण्यात आलेला आहे, काही दिलेला आहे? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर अनुच्छेद 1 मध्ये असं सांगितलेलं आहे की भारत जो आहे तो राज्यांचा संघराज्य नसून तो राज्यांचा एक संघ आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल अनुच्छेद 1. यानंतरचा प्रश्न आहे, 74व्या घटनादुरुस्ती कायदा 1992 बाबत खालील तरतुदी विचारात घ्यायच्या आहेत. यामध्ये आपल्याला 4 तरतुदी दिलेल्या आहेत. नगरपालिकांना कायदेशीर अर्ज, प्रभाग समित्या, जिल्हा नियोजन समिती आणि नगरपालिकेच्या अध्यक्षाची प्रत्यक्ष निवडणूक यापैकी ह्या ज्या तरतुदी आहेत त्या आपल्याला विचारात घेऊन एक परत प्रश्न विचारलाय की वरीलपैकी कोणती तरतूद बरोबर आहे किंवा बरोबर आहेत? लक्षात ठेवा, प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे. म्हणजे ह्या ज्या 4 तरतुदी दिलेल्या आहेत त्यापैकी कोणत्या तरतुदी बरोबर देण्यात आलेल्या आहेत? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे ब आणि क. लक्षात ठेवा, ब आणि क म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2. तर ब म्हणजे काय आहे? तर प्रभाग समिती बरोबर आहे आणि क म्हणजे काय आहे? तर जिल्हा नियोजन समिती हे देखील बरोबर आहे. म्हणजे जी 74वी घटना दुरुस्ती कायदा 1992 आहे, तर त्याबाबत ब आणि क ह्या 2 तरतुदी बरोबर आहेत. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, घटनेच्या कोणत्या कलमान्वये जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देण्यात आला होता, जो 2019 ला रद्द करण्यात आलेला आहे? यापूर्वी लक्षात ठेवा, 2019च्या पूर्वी जेवढ्या काही परीक्षा झालेल्या आहेत तर त्या प्रत्येक परीक्षेमध्ये हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आला होता. कोणत्या कलमान्वये जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देण्यात आला होता? हा प्रश्न आपल्याला जवळपास सगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक 4 तर कलम 370 कलम आहे. तर या कलमान्वये जम्मू काश्मीरला एक विशेष दर्जा दिला होता आणि तो जो दर्जा आहे तो 2019 ला रद्द करण्यात आला. मग त्याच्यावरती काही महत्त्वाचे असणारे पॉईंट्स पाहूया. आर्टिकल 370 तर या कलमान्वये जम्मू काश्मीर राज्याला स्वतःची एक राज्यघटना, त्यांचा स्वतःचा वेगळा राष्ट्रध्वज किंवा ध्वज आणि विशेष दर्जा असा देण्यात आला होता. पण 5 ऑगस्ट 2019 रोजी केंद्र सरकारने संसदेमध्ये ऐतिहासिक निर्णय घेऊन या कलमातील बहुतांश तरतुदी ह्या कमी केल्या आहेत. म्हणजेच 2019 ला हा जो कायदा आहे किंवा हा जो कलम आहे तो हटवण्यात आला होता. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, ग्रामीण व शहरी शासन व्यवस्थेत सशक्त करण्यासाठी प्रथम कोणती 2 विधेयके संसदेसमोर आणण्यात आली होती किंवा आणली होती किंवा मांडली होती? प्रश्न थोडासा समजावून घ्या. मी मुद्दाम मित्रांनो तुम्हाला एक एक प्रश्न 2-2 वेळा सांगतो, कारण कधी-कधी थोडंसं लक्ष देऊन ऐकत नाहीत, पण त्यासाठी मी तुम्हाला परत एक वेळा हा प्रश्न वाचून दाखवतो. ग्रामीण व शहरी शासन व्यवस्थेस सशक्त करण्यासाठी प्रथम कोणती 2 विधेयके हे संसदेसमोर मांडली होती? आणि ते जे 2 विधेयक होते ते होतं 64 आणि 65वं दुरुस्ती विधेयक हे संसदेसमोर मांडलं होतं. ते कशासाठी होतं? तर ग्रामीण आणि शहरी जी शासन व्यवस्था आहे तिला सशक्त बनवण्यासाठी. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न आहे, लोकसभा आणि राज्यांच्या सभांमध्ये महिलांना
33% किती 33% आरक्षण कोणत्या किंवा डॅशच्या घटना दुरुस्तीमध्ये मंजूर करण्यात आलेले आहे. महिलांना जे 33% आरक्षण दिलेलं आहे, तर ते कोणत्या घटना दुरुस्तीमध्ये मंजूर करण्यात आलं आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3. तर 106वी जी घटना दुरुस्ती करण्यात आलेली आहे, तर त्या 106व्या घटना दुरुस्तीमध्ये महिलांना लोकसभा आणि राज्याच्या विधानसभामध्ये 33% आरक्षण हे मंजूर करण्यात आलेलं आहे. आणि हे जे बिल आहे, तर हे संसदेमध्ये मांडण्यात आलेलं 128व्या क्रमांकाचं घटना दुरुस्ती विधेयक होतं. आणि या कायद्याचं नाव होतं पहा, नारी शक्ती वंदन अधिनियम. याद्वारे महिलांना 33% आरक्षण देण्यात आलेलं आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात जमिनीचा रेकॉर्ड, जमीन महसूल व जमीन सुधारणा यासंबंधीची मूलभूत माहिती उपलब्ध करून देणारा शासकीय कर्मचारी कोण आहे? हा प्रश्न आपल्याला एमपीएससीमध्ये विचारला होता आणि टीसीएस पॅटर्नमध्ये सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आला होता. प्रश्न थोडासा समजावून घ्या. मुद्दाम आपण हा प्रश्न तलाठी भरतीच्या संबंधित घेतलेला आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक 4. तर तलाठी हे आपलं योग्य उत्तर होईल. ग्राम महसूल अधिकारी, त्याला नवीन नाव सध्या सुरू झालेलं आहे. ग्राम महसूल अधिकारी हे नवीन नाव त्याचं असणार आहे. यांचं काम काय असतं, तर जमिनीचा रेकॉर्ड ठेवणं, जमीन महसूल आणि जमीन सुधारणा बाबतीतले जेवढे काही मूलभूत माहिती आहे ती उपलब्ध करून देणं हे तलाट्याचं काम असतं. पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, वनस्पतीच्या शरीर बांधणीसाठी म्हणजे घडण्यासाठी कोणते घटक आवश्यक आहेत? यामध्ये मित्रांनो हा प्रश्न आपल्याला 2 वेळा जशाच तसा एमपीएससीमध्ये विचारण्यात आला होता. 2 वेळा हा आपल्याला प्री एक्झाममध्ये विचारण्यात आला होता आणि 1 वेळा मेन्समध्ये सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आला होता. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे कार्बन, हायड्रोजन आणि प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजन. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. तर वनस्पतीच्या शरीर बांधणीसाठी कार्बन, हायड्रोजन आणि प्राणवायू हे घटक खूप महत्त्वाचे असतात. याच्यावरती महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते पाहून घ्या. कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे वनस्पतीच्या शरीर बांधणीतील सर्वात मूळ घटक असणार आहेत. तर वनस्पतीच्या एकूण सुक्या वजनापैकी सुमारे 95 ते 96% भाग या 3 घटकापासून बनलेला असतो. जे घटक हवा, पाण्याद्वारे वनस्पतीमध्ये मिळवतात आणि यापासून सेल्युलोज म्हणजे त्याला पेशीभित्तिका म्हटलं जातं, पिष्टमय पदार्थ, कार्बोहायड्रेट्स आणि इतर आवश्यक जैविक रेणू तयार करत असतात. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद 19 ज्याला स्वातंत्र्याचा हक्क म्हणतो, तर त्यामध्ये खालीलपैकी कोणत्या स्वातंत्र्याचा समावेश येत नाही? अनुच्छेद 19 मध्ये. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3. तर शिक्षणाचं स्वातंत्र्य हे त्यामध्ये येत नाही. त्यामध्ये भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य, संघटना स्थापन करण्याचे स्वातंत्र्य आणि देशभरामध्ये मुक्त फिरण्याचं स्वातंत्र्य हे जे आहे स्वातंत्र्याच्या हक्कामध्ये येतं, पण शिक्षणाचं स्वातंत्र्य हे अनुच्छेद 19 मध्ये दिलेलं नाही. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. तर मित्रांनो, हे होते महत्त्वाचे आपले 20 इम्पॉर्टंट प्रश्न. आपल्याला या 20 पैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे आपल्याला डेली अशाच पद्धतीचे व्हिडिओज पाहायला मिळणार आहेत. कारण येत्या 2 ते 3 महिन्यामध्ये तलाठी भरती होणार आहे आणि त्या दृष्टीने आपण जवळपास 90 ते 100 व्हिडिओज जे आहेत हे एमपीएससी पॅटर्ननुसार घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. यामध्ये जे काही एमपीएससीमध्ये प्री एक्झाम क्वेश्चन पेपर होते त्यातील आपण काही प्रश्न घेतलेले आहेत. जे जुने काही प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत तलाठी भरतीच्या त्यातील काही आपण प्रश्न घेतलेले आहेत. आपल्याला प्रत्येक व्हिडिओची PDF जर डाउनलोड करायची असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे मराठी नोकरी याच नावानं, त्यालाही जाऊन जॉईन करा. त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.